मराठी वर्णमालेतील र या अक्षराच्या गमतीशीर आणि विविध रूपांचा हा एक झटपट आढावा. तुम्हाला माहितीये का, मराठी व्याकरणात र हे खऱ्या अर्थाने एक बहुरूपी अक्षर असून ते इतर अक्षरांसोबत जोडलं जाताना आपलं रूप कसं बदलतं आणि ते समजून घेणं का महत्वाचं आहे, हे आज आपण पाहणार आहोत. तर पहिलं रूप म्हणजे डोक्यावरचा रफार. बघा, जेव्हा शब्द उच्चारताना र दुसऱ्या अक्षराच्या आधी येतो ना, तेव्हा तो थेट पुढच्या अक्षराच्या डोक्यावर रफार म्हणून जाऊन बसतो. अगदी कर्म किंवा सूर्य या शब्दांसारखा. आता दुसरं रूप बघायचं झालं तर ती आहे अक्षराच्या पायातली तिरपी रेष. एखाद्या उभ्या दंडाच्या अक्षरानंतर रचा उच्चार झाला तर तो त्या अक्षराच्या पायात तिरप्या रेषेत दिसतो. जसं प्रकाश किंवा चक्र हे शब्द उच्चारताना तुम्ही नक्कीच पाहिले असेल. तिसरं म्हणजे पायातला उलटा वी किंवा काकपद. आता ट, ठ, ड सारख्या गोलबुडाच्या अक्षरांचा विचार करा. यांना र जोडताना तो थेट त्यांच्या पायात एका उलट्या वीच्या आकारात येतो. ट्रॅक्टर किंवा ड्रम हे शब्द फक्त आठवून बघा. आणि शेवटी सगळ्यात गमतीशीर म्हणजे पापणीचा किंवा अर्धा र. ह किंवा य ला जोडताना जेव्हा रचा उच्चार अगदी हलकासा होतो ना, तेव्हा तो चक्क डोळ्याच्या पापणीसारखा आकार घेतो, जसं आपण ऱ्हास किंवा पुऱ्या या शब्दांमध्ये नेहमी बघतो. थोडक्यात सांगायचं तर उच्चाराची जागा आणि सोबतच्या अक्षराचा आकार यानुसार र हे अक्षर आपलं रूप बदलून मराठी भाषेचं आणि शब्दांचं सौंदर्य अधिकच खुलवतं.